तर शेतकरी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. तर आज 28 ऑक्टोबर आणि आज आपण पाहणार आहोत की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेअंतर्गत कधी बहिणींना मिळणार आहे आणि कधी त्यांच्या अकाउंटवर 1500 रुपये जमा होणार आहेत याबद्दल काही माहिती पाहणार आहोत. कधी हप्ता जमा होणार आहे, ई-केवायसी ची प्रक्रिया सुरू आहे का आणि त्याचा काही फायदा किंवा काही नुकसान आहे का आणि आचारसंहिताचा काय परिणाम होईल लाडकी बहीण योजनेवर किंवा पैसे कधी येणार ह्याच्यावर काही परिणाम होईल का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. कधी होणार जमा 1500 रुपये? नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. विभागाकडून अद्याप याबाबत कोणती अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी लवकरच संबंधित विभागाकडून याबाबतची अधिकृत सूचना जारी करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. तर अद्याप कोणतीही घोषणा सरकारकडून देण्यात आलेली नाहीये की 1500 रुपये या महिन्याचे कधी जमा होणार आहेत, लेट झाले का लेट झाले अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. पण तरीही आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की पुढच्या 8 दिवसात हे पैसे किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा पुढच्या 8 दिवसात हे 1500 रुपये बहिणीच्या अकाउंटवर जमा होणार आहेत. म्हणून आचारसंहिता काय आहे आणि यावर काय परिणाम होऊ शकतो लाडक्या बहीण योजनेअंतर्गत? तर महाराष्ट्र महानगरपालिका, नगर परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे किंवा या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यानंतर आचारसंहिता लागू होईल आणि या दरम्यान कोणतीही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणं शक्य नसतं. म्हणजे जोपर्यंत ही अशी निवडणूक चालू असतील तोपर्यंत कोणतीही आर्थिक मदत देणं हे शक्य नसतं किंवा देऊ शकत नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबरचा हप्ता पुढच्या 8 दिवसात म्हणजे निवडणुका जाहीर होण्याच्या आधी येण्याची शक्यता दिसत आहे. केवायसी प्रक्रियाची सध्या काय स्थिती आहे? तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ई-केवायसी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. पात्र लाभार्थी केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे, अन्यथा हप्ता बंद होऊ शकतो. निवडणुकीनंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल. तोपर्यंत निवडणूक होईपर्यंत ही प्रक्रिया सध्या बंद आहे. त्यामुळे या महिन्यात ई-केवायसीचा काही फरक पडणार नाहीये. हे या महिन्यातील पैसे ई-केवायसी न करताही आपल्या अकाउंटवर जमा केले जातील आणि जेव्हाही ई-केवायसी ची प्रक्रिया परत चालू केली जाईल तेव्हा तुम्हाला ही ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. त्याशिवाय तुमचे पुढचे हप्ते येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हाही अशी माहिती येईल तेव्हा मी तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल आणि ई-केवायसी कशी करायची हे सांगेल.